आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। दिनांक 25 जुलै रोजी महाड तालुक्यातील मुसळधार पाऊस पडतोय आणि महाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे महाड नगर परिषदेतर्फे नागरिकांना सतर्क केले जात आहे। त्याचप्रमाणे महाड शहरात ठिकठिकाणी पाणी भरत चालले आहे। गेले 2 वर्षांपासून प्रशासनाने नदीमधला गाळ काढला असला तरी 2021ला महापूर महाडमध्ये आलेल्या कारणाने नागरिकांच्या मनामध्ये आजही भीती दिसून येते, कारण निसर्ग कधी रौद्र रूप धारण करेल याचं काही सांगता येत नाही। त्यामुळे महाडकरांकडून स्वतःची वाहने ही मुंबई गोवा महामार्गावरील लावण्यात आलेले चित्र पाहायला मिळते। आम्हाला प्रचंड भीती म्हणजे अशी वाटते की गेल्या 2021 मध्ये जो आम्ही प्रसंग झेललेला आहे तो खूप भयानक होता। त्यावेळेला खूप आमचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे अतिदक्षतेचा विचार करून आम्ही आमची वाहनं मुंबई गोवा हायवेवरती लावलेली आहेत आणि त्यातूनच जर आता काय आहे, निसर्गाच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही। त्याच्यामुळे ही आम्ही एक सेफ्टी म्हणून आम्ही हा प्रकार केलेला आहे। 2021ला जो महापूर आला होता त्याच्या अनुषंगाने आम्ही जी आमची वाहनं आहेत ते आम्ही स्वतः मुंबई गोवा हायवेवर सुरक्षित केले की आम्हाला 2021 मध्ये खूप आमच्या वाहनांचं खूप नुकसान झालेलं आहे। त्यामुळे प्रशासनाने पण आता या 2024 मध्ये सावित्री नदीचा जो उपसा केलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे। पण तरीही सांगू शकत नाही, निसर्गाच्या आपण याच्या पुढे काही जाऊ शकत नाही। तरी आम्ही जो आता मागे 2021ला जो सगळं नुकसान आम्ही झेललेलं आहे तरी आता हे नुकसान आमचं होऊ नये म्हणून आम्ही स्वतः ही जी वाहनं आहेत ती स्वतः आम्ही आमच्या जबाबदारीने आम्ही स्वतः लावून आम्ही स्वतः 1-2 किलोमीटर अंतर लावून सुरक्षित ठेवून आम्ही आलेलो आहेत। मी एवढं सांगू शकतो, मी वाहनं माझी हायवेला मुंबई गोवा हायवेला वरती ब्रिजच्या वरती लावलेली आहे। ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड।